बघा मित्रांनो, आपल्यासमोर एक गणिताचं उदाहरण आहे, जे की पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेलं होतं, की एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर मित्रांनो बघा, एका चौरसाची आपल्याला परिमिती दिली आणि परिमितीवरून आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सांगितलेलं आहे. तर मग चौरसाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला त्या चौरसाची बाजू माहीत असणं गरजेचं आहे. मग आपल्याला परिमितीवरून क्षेत्रफळाची बाजू काढावी लागेल. बघा मग बाजू कशी काढायची? तर क्षेत्रफळ जे चौरस असतो, चौरसाची परिमिती म्हणजे काय असते? तर चौरसाची परिमिती म्हणजे चौरसाच्या चारही बाजूची बेरीज असते. मग हे जे 84 दिसते हे काय आहे? तर ही चौरसाच्या चारही बाजूची बेरीज आहे. मग आपल्याला एका बाजूची बेरीज काढायची. तर एका बाजूची बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याला 4नं भागावं लागेल. मग 84ला जर 4नं भागलं तर किती येतं? हे बघा 4नं 8ला भागलं तर 4 एक 4, 4 दोन्ही 8 आणि 4 एक 4 म्हणजे 21 येतं आणि एक बाजू आली आपली 21 आली. तर त्यांनी काय विचारलं चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर आपल्याला माहीत असते मित्रांनो चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. बाजू किती आली आपली 21. मग 21चा वर्ग किती असतो? तर 21चा वर्ग असतो 441 चौरस सेंटीमीटर. बघा क्षेत्रफळ हे नेहमी कशामध्ये असते? तर चौसेमीमध्ये असते. तर पर्याय क्रमांक ए 441 हेच असणार आहे आपलं फायनल उत्तर.